नमस्कार, मी श्रावण दिवरे बोलतोय। आज मला एक नोटीस आलेली, इन्शुरन्सची नोटीस आलेली। नोटीस कसली आहे ती 2022ला 2022 एक मिनटं 2022ला आमची गाडी ब्रिजच्यावरून पेशंट घेऊन जात होती। पेशंट घेतला संजीवनी हॉस्पिटलवरून, पेशंट घेतला एमर्जन्सी पेशंट होता, व्हेंटिलेटरवर पेशंट होता। पेशंट अटेंड करणारा डॉक्टर गिरी होता, ड्रायव्हर प्रकाश भंडारी होता। ईशवेचा ब्रिज उतरताना समोरून एक ॲक्टिवा येत होती, ट्रिपल सीट ॲक्टिवा। पोलिसांना घाबरून कट मारून सरळ आमच्या गाडीतून स्लिप होऊन आमच्या गाडीजवळ पडलेत। आमची गाडी थांबल्यानंतर ते पण एमर्जन्सी, त्याला लागलेला मार, स्लिप झाले तर मार लागणारच आहे। मग तिकडची पब्लिक ना, हवालदार बोला तुम्ही पेशंट तुमच्या गाडीमध्ये पेशंट तुम्ही एमर्जन्सीमध्ये तुम्ही जाऊन तात्काळ सोडा। तात्काळ सोडल्यानंतर तर आम्ही आलोय, आमची गाडी ड्रायव्हर वगैरे आला त्या जागावरती। हवालदार त्याला काय झालं, हवालदार काय बोलला, तुम्ही जीवदानी चौकीला जावा। जीवदानीला चौकीला गेलेला, लायसन दाखवलं, गाडीचे पेपर दाखवले, काही मॅटर नव्हतं। जसे की आता त्यांनी काय म्हणालेले, आता इन्शुरन्समध्ये आमची गाडी ठुकली तर हा पूर्ण बंपर गेलेला होता। हा पूर्ण बंपर जाणार आहे का, प्लॅस्टिकचा बंपर आहे। आता याला गाळ लागला असला तर एक बात ठीक आहे, पण आमची गाडी ठोकलीच नाही आहे। ठोकल्यानंतर नाही ठोकली तर आम्ही आली, गाडी उभी राहिली। ड्रायव्हरने लायसन वगैरे घेऊन गेला, गाडी नंबर वगैरे सगळं घेतलेलं आहे। पण ते जे पेशंट पडलेले ॲक्टिवावरून टिबल सीट होते, त्यांच्या गाडीचं एकही पेपर क्लिअर नव्हतं, पेपर क्लिअर पण नव्हतं। मग त्यांना संजीवनीत नेलेलं, संजीवनी हॉस्पिटल विरार, संजीवनी हॉस्पिटलमध्ये विरारमध्ये नेल्यानंतर तिकडे त्यांची MLC होते। कंपल्सरी कुठलाही ॲक्सिडेंट झाला तर MLC होते। MLCमध्ये जबाब घेणारा पोलीस जातो, तिकडे जबाब घेतो काय प्रकार कसं। मग त्यांनी काय जबाब दिला, गाडी उडून नेली। आता आमची गाडीनं त्यांना उडवलं, ठोकून नेलं, पण ते ॲक्च्युली सीज झाले। आता आमची गाडीनं जर उडवलं असतं तर हा बंपर राहिला असता का? तरी आमची गाडी पेशंट सोडून आली। त्यानंतर दुसऱ्या दिवशीही कॉल मारला, दुसऱ्या दिवशीही पण कॉल मारलेला ना। त्यांचं असं म्हणणं आहे, आज मी हा व्हिडिओ का बनवतोय का की आज मला इन्शुरन्सवरून एक नोटीस आलेली होती, याच्यातून RTOवरून पण फोन आलेला होता, ठाण्यावरून फोन आलेला होता। माझ्याकडे येऊन बसलेले 12 लाखांची त्यांनी मागणी केलेली समोरच्या व्यक्तीची। आता आमच्या ह्या मोठ्या गाड्या असतात, ॲम्ब्युलन्स असो या टँकर असो या डंपर असो या कार असो, कोणाची पण जर गाडी ठुकली तर मोठ्या गाडीवाल्याला गलती द्या, छोट्या गाडीला कोणीही गलती देत नाही। आमच्या गाडीचे पेपर क्लिअर असून तरी गलती आमचीच, पेपर नसून तरी गलती आमचीच। याच्या पुढे ॲम्ब्युलन्सवाल्यांनी करावं काय? एमर्जन्सी आमच्याकडे पण पेशंट होतात ना, रात्री बेटायमाला कधी कधी पेशंट आम्हाला येतो, ड्रायव्हर बोलतात गड्या पटकन या गड्या आमच्या एमर्जन्सी। आम्ही आमचा जीव धोक्यात टाकून स्पीडमध्ये जातो, रस्त्यामध्ये काय झालं नाही याला पण वाचवा, रस्त्यावाल्याला पण वाचवा। मग किती ॲम्ब्युलन्सवाल्याने करा, तरी तुम्हाला मी माझी कार्डियाक गाडी आहे मागं, तुम्हाला दाखवतो एमर्जन्सीचा मतलब काय आहे, आयसीयूचा मतलब काय, मागं तुम्हाला मशीन दाखवतो या। ही बघा आमची ही कार्डियाक गाडीचा मतलब काय असतो, एमर्जन्सी सर्व्हिस असतं। हा डॉक्टर चव्हाण, या तुम्हाला दाखवतो कार्डियाकचा मतलब। डॉक्टर चव्हाण करून ये। नमस्ते नमस्ते नमस्कार। हा मॉनिटर आहे, हा मॉनिटर हे व्हेंटिलेटरचं हे सगळं सामान आहे, हे सिरिंज पंप, नळी वगैरे, हे ग्लुकोज दिसतंय इथून, हे मेडिसन, हे सिरिंज पंप, हे व्हेंटिलेटर, हे मॉनिटर। ही एमर्जन्सी सर्व्हिस आहे, एमर्जन्सी सर्व्हिस आहे। ऑक्सिजनच्या बाटल्या वगैरे हे सगळं आहे, पण ही एमर्जन्सी सर्व्हिस आहे। अशी आम्ही एमर्जन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो। याच्यामध्ये जर पेशंट जर वेंटीवर असला, आमची गलती आहे का? हा आमची गाडी ठोकली तर ठीक आहे, तर इन्शुरन्स करूया, पण आमची गाडी ठोकलीच नाही तर इन्शुरन्स कुठून करायचं? या पंचनामा केला का आमच्या गाडींचा? पंचनामाही केला नाही, पंचनामा कमसम केला पाहिजे। या खाली या, तुम्हाला दाखवतो पंचनामा कुठला केला नाही गाडीचा। आता हर माणसाचं कुठलाही अपघात झाला तर एमर्जन्सी वार्डमध्ये, कुठल्याही एमर्जन्सी वार्डमध्ये गेलं तर ॲक्सिडेंट कुठली केस झाली तर त्याचा MLC होते, MLC जाऊन पोलीस चौकीत जातात। MLC पोलीस चौकीत गेल्यानंतर पोलीस लोक जबाब घ्यायला येतात, तर कुठलाही माणूस बोलणार ना, गाडी समोरचं गाडी ॲक्सिडेंट वगैरे झाला, गाडी वगैरे ठुकली, बरोबर आहे का नाही? स्टॉप कर। तरी
आता आमची गाडी पेपर क्लिअर आहेत. आता हे आम्ही ॲम्ब्युलन्सवाले आहेत, आम्ही घरातून पण पेशंट नेतातच. आता समजा रात्री 12 वाजता भाऊ लवकर पेशंट घ्यायला या तुम्ही, आम्ही तात्काळ ताबडतोब पेशंटला जातात. आता आम्ही आतला पेशंटही बघायचा, बाहेरचंही बघा, दोन्ही बाजूने गुन्हेगार आम्ही ठरवतात. पण याच्या पुढे आता आम्ही सामान्य माणसांच्या गाड्या, ॲम्ब्युलन्सवाल्या लोकांच्या, आता ॲम्ब्युलन्सवाल्याला हे सोडू शकत नाही आहे. लॉरी, डंपर, टँकर, मिंकरवाल्यांना काय सोडणार आहे, या कारवाल्याला काय सोडणार या. ट्रिपल सीट गाडी होती ती, ट्रिपल सीट बाई, त्याचा इन्शुरन्स नाही, टॅक्स नाही, काही नाही, ती गाडीचं पेपरही क्लिअर नाही आहे. त्याला तुम्ही जाऊ देतात. आमच्या गाड्या क्लिअर असून आमच्यावर जबाब जातात आणि आमच्यावर इन्शुरन्स टाकतात 12 लाखाचं. हे न्याय नाही. आता माझं म्हणणं आहे, सगळे ॲम्ब्युलन्सवाले जे आहेत मुंबईतले, यांना पण कळायला पाहिजे कुठे ना कुठे काय ते चुकीचं आहेत. यासाठी मी हा व्हिडिओ बनवला, या प्रूफसाठी व्हिडिओ बनवला. मला हा व्हिडिओ बनवायची गलत नव्हती. 2022मध्ये प्रकरण झालेलं होतं. आज मला 2 वर्षानंतर मला एक नोटीस आलेली. नोटीस आल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ बनवायची काही गरज नाही आहे. कम से कम इन्शुरन्सवाल्या लोकांनी पण मला फोन केला पाहिजे, माझा गाडीचा पंचनामा केला पाहिजे. हर गाडीचा पंचनामा होतो, गाडीचा फोटो काढला पाहिजे, कुठे आहे डॅमेज झालं, कुठे नाही डॅमेज, डॅमेजचा फोटो वगैरे आहे का. समोरून गाडी येते, आमच्या समोरून गाडी जाते. हा माझा हेतू होता व्हिडिओ बनवायचा. त्याबद्दल मी सगळ्यांना चुकी असले माफ करा. पण माझं म्हणणं, जेवढे पण ॲम्ब्युलन्सवाले तेवढं सावधान राहा. तुमच्या गाडीचा पेपर क्लिअर असो या नसो, हमेशा मोठ्या गाडीला दोषी देतात, हमेशा मोठी गाड्या दोषी देतात. म्हणून तुम्ही सगळे लोक गाडीचे पेपर क्लिअर करावे, माझं हे नम्र विनंती आहे. धन्यवाद.